तुमच्या मित्र पक्षाचे एक आमदार आहेत संग्राम जगताप, ते थेट असं विधान करतात की मुसलमानांकडून वस्तूच घेऊ नका. हे सरसकटीकरण आहे, त्यांचं तुम्ही समर्थनही केलं. अहो हाजी पहिलं तर समर्थन करण्याचं अधिकार ना तो सगळ्यांना नाही. मुद्दा ईदच्या काळात कमलेशजी तुम्ही कुठल्याही आपल्या मोहम्मद अली रोडकडे जावा, आपल्या कुठल्याही त्या नल बाजारच्या भागात जावा जिथे ईदची खरेदी होते, तिथे काफिरांकडून काय घेतात का? काफिरांकडून हिंदूचं दुकान, हिंदूंना काफिर समजतात, काफिरांकडून काय घेण्याची परवानगी आहे का इस्लाममध्ये? तर मग आमच्यातला एक सहकारी आमदार जो हिंदुत्ववादी विचाराचा आहे, त्यांनी अगर अशा पद्धतीचं आव्हान अगर हिंदू समाजाला केलं असेल तर मग चुकीचं नाही ना. त्यांच्या तर धर्मात लिहिलेलं आहे का काफिरातून घेऊ नका, काफिरांकडून घेऊ नका. माझा हाच मुद्दा आहे. आपण ज्या दोन धर्मात, आपल्या धर्मात असं कुठे लिहिलेलं आहे ना? त्यांच्या धर्मात असेल कदाचित ते योग्य नाही. आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो कमलेशजी तो हिंदू राष्ट्र आहे. इथे 90% लोक हिंदू राहतात. जिथे आता पाकिस्तान असो, बांगलादेश असो, हे सगळे राष्ट्र इस्लामिक राष्ट्र आहेत. काही ख्रिश्चन राष्ट्र आहेत. तसं आपला राष्ट्र जिथे 90% हिंदू राहतो तो हिंदू राष्ट्र आहे. त्याला जाहीर करण्याची गरज नाही. पण ते अधिकृत आहेत ना, म्हणजे पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आहे किंवा तुर्की, करण्याची काय गरज आहे? 90% आपण हिंदूच राहतो. 90% ज्या देशामध्ये हिंदू राहतात तो हिंदू राष्ट्र आहे. आपण मानून अगर जगलो ना, कोणाला काही त्रास होणार नाही. हा प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला आपल्याच राष्ट्रामध्ये राहून आम्ही हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र का आहोत हे समजवण्याची आम्हाला वेळ येते.